नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. संभाजीनगर येथे माड डॉक्टरांकडून काम बंद आंदोलन. डॉक्टर मुंडेंना न्याय देण्यासाठी डॉक्टर रस्त्यावर. मुंबईत एका घरात 40 ते 50 नावं म्हणजे निवडणूक आयोगाची भुताटकी. उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर घणाघात. नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी आमदार निवास आणि रवी भवन डागडुजीच्या कामांवर अडथळा. बिल थकल्याने ठेकेदारांनी दिला काम बंदचा इशारा. जळगावात एकनाथ खडसेंच्या घरी घरफोडी प्रकरणात दोघांना अटक. दोन्ही आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सोलापुरात भाजप कार्यकर्ते पुन्हा आक्रमक. गुंडांना पक्षात प्रवेश दिल्याने कार्यकर्त्यांची नाराजी. आत्ताच्या घडीची मोठी बातमी म्हणजे संभाजीनगर येथे माड डॉक्टरांकडून काम बंद आंदोलन करण्यात आले. डॉक्टर मुंडेंना न्याय देण्यासाठी डॉक्टर रस्त्यावर उतरले. डॉक्टर मुंडे मृत्यू प्रकरणावरून माड आक्रमक झालेत. छत्रपती संभाजीनगर येथे माड डॉक्टरांकडून काम बंद आंदोलन करण्यात आले. डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय द्या अशा मागणीसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात आले. एकाच वेळी वेगवेगळ्या विभागातील डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी. डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळवण्यासाठी आपण पाहिलं तर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासी डॉक्टरने आज संप पुकारलेला आहे. आपत्कालीन ओपीडी वगळता सर्व ओपीडी आज त्यांनी बंद केलेल्या आहेत आणि संपदा मुंडेला कुठेतरी न्याय मिळावा या मागणीसाठी आता सगळे डॉक्टर मात्र आता एक काम बंद आंदोलन त्यांनी सुरू केलं ते देखील आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासोबत डॉक्टर आहेत, आपण त्यांचे देखील म्हणणं काय आपण जाणून घेऊ. सर, काय सांगाल तुम्ही आज काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि काय मागणी तुम्ही? मी डॉक्टर अर्जुन गव्हाणे, रेसिडेंट ॲनाटॉमी डिपार्टमेंट. आमची प्रमुख मागणी आहे की जे संपदा मुंडे यांचं प्रकरण झाले होते ते त्यांनी फाशी घेतली असं सांगण्यात आलं, परंतु त्याच्यामागे राजकारणाचा दबाव आणि शासनाची त्याच्यामध्ये प्रत्येक त्यांच्या जे रिपोर्ट मागे शासनाने आणलेला दबाव हे त्याचं प्रमुख कारण आहे असं आम्हाला वाटत आहे. आणि त्यामुळे ही जी चौकशी लावण्यात आलेली आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि हे प्रकरण SIT कडे सुपूर्द करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे आज दिनांक 3/11/2025 पासून मार्ड स्ट्राईकवर जात आहे आणि जर शासनाने याची जर दखल नाही घेतली तर हे आंदोलन अजून कडक करण्यात येईल. त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. नक्कीच शासनाने त्याची दखल घेतलेली पाहिजे. सर, काय सांगाल तुम्ही डॉक्टरवरती दबाव, जर राजकीय दबाव होत असेल तर कसे आंदोलन तुमचे हे होतील, तुम्ही इलाज कसे करणार? मतलब जब इलाज कर रहे हैं तो उसमें फ़र्क पड़ेगा और ड्यूटी को भी हैम्पर होगा और लोगों को भी फ़र्क पड़ेगा. लेकिन डॉक्टर का जो अभी जो केस हुआ है तो उसमें बहुत तकलीफ हुई है उनके घर वालों को भी. वो भी हमारी एक डिमांड है कि 5 करोड़ घर वालों को मिलना चाहिए कंपेंसेशन के लिए. और अगर इसमें अगर अभी और दखलअंदाजी नहीं हुई तो ये कड़क आंदोलन और होगा और आगे चल के एमरजेंसी सर्विस भी बंद कर सकते हैं 7 तारीख के बाद से. जर नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जर वेळेवरती जर यांच्या कामाची दखल घेतली नाही गेली तर काम बंद आंदोलन देखील करण्यात येणार आहे. काय म्हणणं सर तुमचं, काय मागणी? मी डॉक्टर चैतन्य ढवरे, माड अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर. आज आपण इथे डॉक्टर संपदा मुंडेंचं जे ट्रॅजिक डेथ मृत्यू आहे त्याच्यासाठी हा संप पुकारलेला आहे. आम्ही आज जवळपास 10 दिवस झाले, अद्यापही त्याच्यावर सरकारने काही अशी ठोस अशी कारवाई केलेली नाही आहे. आम्ही काळ्या फिती लावून प्रोटेस्ट केला आहे. आम्ही काल कॅन्डल मार्च आणि मशाल मोर्चाही काढला, पण अजूनही सरकारकडून आम्हाला पाहिजे तशी प्रतिक्रिया भेटलेली नाही आहे. आजपासून आम्ही OPD सर्व्हिसेस या बंद केलेल्या आहेत. त्याच्यातून इमर्जन्सी सर्व्हिसेस या वगळता OPD सर्व्हिसेस बंद आहेत. तर सरकारने अजूनही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुढे जाऊन आम्ही इलेक्ट्रिक सर्व्हिसेस बंद करू आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस बंद करायचं आव्हान देऊ. आणि त्यानंतरही जर आमच्या मागण्या नाही झाल्या तर इमर्जन्सी सर्व्हिसेसही बंद केल्या जातील आणि त्यानंतर जर रुग्णसेवेला जे काही हानी होईल त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. नक्कीच जर दखल नाही घेतली तर सरकार जबाबदार राहील. काय सांगाल मॅडम, तुम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे, पुढचे तुमचं काय निर्णय असेल? जर सरकारने वेळेत दखल नाही घेतली तुमचं पुढचं आंदोलन कसं असेल? नक्कीच आता तरी OPD सेवा बंद आहे पुढचे 2 दिवस आणि जसं आता यांनी पण बोललं की जर आता ह्याच्या पुढे दखल नाही घेतली तर वॉर्ड सेवा पण बंद राहील आणि मग इव्हेंच्युअली जर त्यापर्यंत गेलंच तर मग इमर्जन्सी पण बंद होऊन जाईल. काय वाटतं तुम्हाला, जर डॉक्टरवरती जर असा दबाव टाकत गेले, रिपोर्ट बदला, हात त्यांचा जे काही वाद चालू होता तो रिपोर्ट चोरून चालू होता आणि कुठेतरी त्या डॉक्टरवरती दबाव होता, राजकीय दबाव होता, तर राजकीय हस्तक्षेप जर सरकारी डॉक्टरवरती येत असेल तर खरंच जे काही पीडित आहेत रुग्ण त्यांना न्याय मिळेल का? नक्कीच. आता जर डॉक्टरवरच अन्याय होत असेल तर मग पेशंट कसा राहील बघशील. म्हणजे डॉक्टरला तरी ॲटलिस्ट बघायला हवं तरच मग पेशंटवर न्याय होऊ शकतो असं मला वाटतं.
नक्कीच आपण जर पाहिलं तर सरकारी डॉक्टरवरती जे काही राजकीय हस्तक्षेप होत आहे, त्यांच्या जे काही सेवा आहे ते कुठेतरी विस्कळीत करण्याचं काम देखील राजकीय हस्तक्षेप होत आहे आणि डॉक्टर संपदा मुंडे हिला मात्र न्याय मिळावा यासाठी हे प्रोटेक्ट आहे. आणि जर इथून सरकारने जर यांची वेळी दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये जी आपत्कालीन व्यवस्था आहे, आपत्कालीन जी OPD आहे ती देखील बंद करण्याचा निर्णय मात्र आता आंदोलकांनी घेतलेला आहे. आता सरकार याकडे कसं पाहतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजय आहेर, लोकशाही न्यूज, छत्रपती संभाजीनगर. मुंबईत एका घरात 40 ते 50 नावं म्हणजे निवडणूक आयोगाची भुताटकी. उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर घणाघात. नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या विरोधात पार पडलेल्या सत्याच्या मोर्चानंतर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. एका घरात 40 ते 50 नावं ही नोंदली गेली आहेत. ही निवडणूक आयोगाची भुताटकी आहे अशा कठोर शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केलाय. फक्त माझं नाव वगळलं म्हणून निवडणूक आयोगाने चौकशी केली, पण सर्वसामान्यांनी दाद कधी मागायची? जर नाव वगळलं तर मतदान करता येणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्याला न दिसणारी, आपल्या परवानगीशिवाय राहणारी माणसं आहेत का? ही निवडणूक आयोगाने उभं केलेली भूतं आपल्या घरात राहत तर नाही ना, याचीही चौकशी करा असंही ते म्हणाले. बातमी हिवाळी अधिवेशनाची. नागपूर हिवाळी अधिवेशन पूर्वी आमदार निवास आणि रवी भवन डागडुजीच्या कामांवर अडथळा. बिल थकल्याने ठेकेदारांनी दिला कामबंदचा इशारा. नागपुरात येऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील आमदार निवास, रवी भवन, नाग भवन, विधान भवनात सुरू असलेल्या डागडुजी व दुरुस्तीच्या कामांवर संकट ओढवले. ठेकेदारांनी थकीत बिलांचं देयक न मिळाल्याने काम करण्यास नकार दिला असून जोपर्यंत थकीत रकमेचा निकाल लागत नाही तोपर्यंत कोणतंही काम सुरू करणार नाही असा निर्धार व्यक्त केलाय. विविध विभागांकडून अधिवेशनासाठी रस्ते, फुटपाथ व ड्रेनेजची कामं युद्ध पातळीवर सुरू आहेत. मात्र ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून थकीत देयक प्रलंबित आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे पुढील कामं हाती घेणं शक्य नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. या काम बंदमुळे अधिवेशनाच्या तयारीवर परिणाम होण्याची शक्यता दिसते. जळगावात एकनाथ खडसेंच्या घरफोडी प्रकरणात दोघांना अटक. दोन्ही आरोपींकडून मुद्देमाल जप्त. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. घरफोडीनंतर आरोपींनी उल्हासनगरच्या चिराग सय्यदकडे मुद्देमाल सोपवला होता, तर सय्यदने कैलास खंडेलवाल या सराफाकडे दिला होता. या दोघांना अटक करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष घरफोडीतले 3 आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. एजाज अहमद, मोहम्मद बिलाल, बाबा अशी मुख्य आरोपींची नावं असून तिघही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. माजी मंत्री खडसेंच्या घरी चोरी झाल्यानंतर त्यांनी आपल्या घरातून कागदपत्र, CD व पेनड्राईव्ह चोरी झाल्या असल्याचा दावा केला होता. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्र, CD व पेनड्राईव्ह आढळलेलं नाही. सोलापुरात भाजप कार्यकर्ते पुन्हा आक्रमक. गुंडांना पक्षात प्रवेश दिल्याने कार्यकर्त्यांची नाराजी. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत. मूळ भाजप कार्यकर्ते इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेण्यास विरोध करतायत. आज सोलापुरात आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक आक्रमक झालेत. काही व्यक्तींना शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर पक्षप्रवेश दिल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. आम्ही ज्यांच्यासोबत आक्रमक झाले, आम्ही त्यांच्यासोबत लढलो. ज्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले त्यांनाच पक्षात घेतले. गुंडांना पक्षात प्रवेश दिल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी आमदार सुभाष देशमुख यांचे समर्थक आक्रमक झालेले, तर आज विजयकुमार देशमुख समर्थक आक्रमक झाले.